अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्याच्या नफ्यातील 5 रुपये बाजूला काढून ठेवण्याचे सांगताच काही कारखानदारांनी मोठा गजब केला. सरकार शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र शेतकऱ्यांचा काटा मारणारे यातील काही कारखाने आपण शोधून काढले असून त्यांच्यावर कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिला. लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, प्रवरा उद्योग समूहाने मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटी रुपयाची मदत दिली आहे. मात्र काही लोक हे छोट्या मनाचे आहेत. साखर कारखानदारांच्या उच्चस्तरीय समितीला बैठकीत अतिवृष्टीतील पीडित शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन आपण केले आहे.